छगन भुजबळांनी थेट अजित पवार यांच्यावर आता निशाणा साधलाय। दादा एकच वादा हे शब्दप्रमाण काय कामाचं असं भुजबळांनी म्हटलंय। उमेदवारी देताना अजितदादांनी मनमानी केली, फडणवीसांनी सांगून देखील अजितदादा ऐकले नाहीत। येवल्यामध्ये भुजबळांनी अजितदादांना सुनावल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार स्वतः शब्द दिला म्हणून मंत्री करतायत। दादा म्हणजे एकच वादा, हे शब्द म्हणजे प्रमाण आहे काय कामाचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तिकीट देताना सुद्धा आपापल्या मनानं तिकीट दिली गेली। पक्षात वरिष्ठ यांची बैठक वा समिती काहीतरी असायला हवी, मात्र साधी विचारपूस झाली नाही असं ते म्हणाले। अशा पद्धतीने छगन भुजबळ यांनी अजितदादांना सुनावल्याचं पाहायला मिळालं। तिकीट देताना मनमानी कारभार करण्यात आलेला आहे, कुठलीही बैठक घेण्यात आलेली नाही। शरद पवार सर्वांना विचारून निर्णय घेत होते, मात्र इकडे थेट समीर भुजबळला बोलावून मेसेज दिले जात होते। अगदी राजभवनमध्ये कार्यक्रम सुरू असताना फडणवीस सांगत होते त्यांना मंत्रिपदाची तरी किमान शपथ द्या, मात्र अजितदादांचा एकच वादा ते ऐकायलाच तयार नव्हते। राज्यमंत्री व्हा, मी काय दूध पिता बच्चा आहे का असं ते म्हणाले। हा माझ्या सन्मानाचा लढा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही, त्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि या नाराजीतून आता त्यांनी अजित पवारांना थेट सुनावल्याचं पाहायला मिळालं। उठ म्हटले की उठायला, बस म्हटले की बसायला, मी काय हातातलं खेळणंय का असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। दादा म्हणजे एकच वादा हे शब्दप्रमाण काय उपयोगाचं असा प्रश्न सुद्धा छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। उमेदवारी देताना अजितदादांनी मनमानी कारभार केला असं भुजबळ म्हणाले। फडणवीसांनी सांगून देखील अजितदादा ऐकले नाहीत। येवल्यामध्ये भुजबळ यांनी अजितदादांना चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं। काय करायचं तर थोडीफार चर्चा कर। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कोणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिग्नॉरिटी ठेवूनच आलो ना। याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला मग आम्ही सांगायचं हे बरोबर नाही, ठीक आहे। आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती। इथे काही चर्चा वगैरे काही नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस